नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नाशिक महानगरपालिकेकडून दोन जाहिराती आलेल्या आहेत। एक तर इंजिनिअरिंगची आणि दुसरी अग्निशमन विभागाची। अग्निशमन विभागाच्या शैक्षणिक पात्रते संदर्भात एक महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती येत आहे। खूप सारे उमेदवारांना त्यांच्या जाचक अटीमुळे अप्लाय करता येत नव्हतं। खूप वर्षानंतर जवळपास 30-32 वर्षानंतर ही जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली होती आणि त्याच्यामध्ये जे काही उमेदवार होते तर ते अप्लाय करू शकत नव्हते। तर अशा उमेदवारांना आता दिलासा जो आहे तर तो कोर्टाकडून फायनली इथं मिळालेला आहे आणि त्याच्या संदर्भातली ऑफिशियल अपडेट अजून त्यांच्या वेबसाईटवर आलेली नाही, परंतु ही 5 डिसेंबर पर्यंत आपल्याला ही जी अपडेट जी आहे तर ती यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला मिळणार आहे। नेमकी काय अपडेट आहे ते पाहणार आहोत। बघा, आजच्याच न्यूजपेपर मध्ये गावकरी मध्ये ही महत्त्वाची बातमी जी आहे तर ते आलेली, या सगळ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागाच्या भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे की जी संपूर्ण तुमचा एक्झाम पॅटर्न म्हणजे अग्निशमन विभागाशी संबंधित असलेले प्रश्न ते देखील कव्हर करते मित्रांनो, फायरमन आणि ड्रायव्हर ऑपरेटर साठी। म्हणून तुम्ही ही रेकॉर्डेड पद्धतीची बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात। जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करा किंवा हा नंबर आहे। आणि ज्या उमेदवारांना नाशिक मनपासाठी आपल्या नाशिकमध्ये अशोक स्तंभ, वकीलवाडी, उपाध्ये क्लास इथं आपलं ऑफिस आहे, तिथं देखील येऊन तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता। तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात, काही स्ट्रॅटेजी जाणून घ्यायची असेल, अभ्यासासंदर्भातले काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य भेट देऊ शकतात मित्रांनो। बघा, आजच्या ह्या न्यूजपेपर मध्ये बातमी आली होती, मनपा अग्निशमन भरती प्रशासनाला अखेर उपरती, अटी शर्तीत होणार बदल, हजारो विद्यार्थ्यांना इथं दिलासा जो आहे तर तो मिळणार आहे। परंतु त्यासोबतच अनुभवाची अट त्याच्या संदर्भातलं काय अपडेट आहे तर ते पण आपण जे आहे तर ते पाहणार आहोत मित्रांनो। बघा, नाशिक महानगरपालिकेकडून 4/11/2025 ला ही अग्निशमन विभागाची जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली होती। त्याच्यानंतर त्यांनी फॉर्म भरण्यासाठी आता 16 डिसेंबर पर्यंत आपल्याला मुदत जी आहे तर ती देखील आता इथं दिलेली बघायला मिळते। 36 जागा ड्रायव्हरच्या आणि 150 जागा या फायरमनच्या, खूप चांगली संधी आपल्याला इथं यांच्याकडून पाहायला मिळते। आता याच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम कुठे होता बघा, चालक, यंत्रचालक, वाहन चालक याचे बघा हा या अटीमध्ये होता की राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिन्याचा कोर्स तुमचा पूर्ण पाहिजे। फायरमन साठी पण तीच अट होती, राज्य अग्निशमन केंद्र मुंबई याचा 6 महिन्याचा अग्निशमनचा कोर्स पाहिजे। परंतु ज्यांनी दुसरा अग्निशमनचा कोर्स केलेला होता त्यांना मात्र इथं इलिजिबल केलेलं नव्हतं। काय बातमी पाहूया। बघा, नाशिक महानगरपालिकेकडून 246 पदांच्या अग्निशमन विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र राज्य अग्निशमन संस्थेमधून प्रशिक्षण घेतलेलेच उमेदवारांना पात्र करण्यात आलं होतं, जी मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता दाखवली। आणि हे येताच उमेदवारांमध्ये खळबळ निर्माण झाली, कारण नाशिकसह राज्यातील इतर 5 शहरातील हजारो तरुण तरुणी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधून प्रशिक्षण घेतले। त्यांनी कुठून घेतले? अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून यांचा जो कोर्स आहे त्यांचा फायरमनचा तो त्यांनी पूर्ण केलेला आहे। या अन्यायकारक अटीमुळे नाशिकसह राज्यातील अनेक उमेदवार या नाशिक मनपासाठी अप्लाय करू शकत नव्हते। आता हे सदर प्रकरण न्यायालयात गेले असता शासनाला उपरती येऊन 5 डिसेंबर पर्यंत अटी शर्तीत बदल करण्याचे आश्वासन जे आहे तर ते इथं देण्यात आलेले। शेवटी एवढा कोर्टात गेलं, त्याच्यानंतर महानगरपालिकेकडून हे जे आहे देण्यात आलेले। नाशिक महानगरपालिकेमध्ये 25 वर्षानंतर अभियांत्रिकी आणि अग्निशमन विभागात 365 पदांसाठी नोकर भरती आलेले। मात्र दोन्ही विभागांमध्ये ज्या काही अटी लावलेल्या आहेत मित्रांनो, जबरदस्त अटी लावलेल्या, एकीकडे अनुभव, एकीकडे ही शैक्षणिक अट, तर असे अनेक अट। आता परंतु अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण करणारे उमेदवार या भरतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती। विशेष म्हणजे या संस्थेचे कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई इथे प्रशिक्षण केंद्र असून त्यांना जे आहे तर ते या परीक्षेला फॉर्म भरण्यात येत नव्हता। आलं लक्षात? राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने सन 2000 मध्येच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला ऑलरेडी मंजुरी दिली होती। नाशिक महानगरपालिकेने देखील ठराव मंजूर करून या संस्थेस मंजुरी दिली होती, तरी देखील जेव्हा जाहिरात आली त्यावेळी त्यांची नव्हती। त्यासोबतच तुम्ही पाहिलं असेल अभियांत्रिकी संदर्भातल्या अटी संदर्भात देखील महानगरपालिकेने प्रस्ताव पाठवला होता। नगर विकास खात्याकडून याची मंजुरी पेंडिंग होती आणि त्यांनी डायरेक्ट जाहिरात काढून टाकली। त्याच्यामुळे अट जी आहे तर ती ॲज इट इज जी आहे तर ती इथं आपल्याला पाहायला मिळते। ओके, आता मात्र इथं म्हटले बघा, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतून प्रशिक्षण घेणाऱ्यांनाही भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे। याच्या संदर्भातलं ऑफिशियल अपडेट अजून आलेलं नाही, ही न्यूजपेपरची बातमी, पण ज्यावेळी ऑफिशियल अपडेट येईल त्यावेळी देखील तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे। आता अभियांत्रिकीचं काय प्रॉब्लेम आहे, इंजिनिअरिंग वाल्यांचं काय? इंजिनिअरिंगची 140 पदांसाठीची जाहिरात काढली असता त्यामध्ये 3 ते 5 वर्षांचा अनुभव इथं भरतीसाठी इथं मागण्यात आलेला आहे। या संदर्भात
इग्नाइट अकॅडमी ही पहिली अकॅडमी होती की ज्यांनी पाठपुरवठा केला. त्याच्यानंतर आपण विविध लोकप्रतिनिधींना भेटतो, त्यांना पाठपुरवठा केला, परंतु महानगरपालिका नगर विकास खातं यांच्याकडून काही पत्रव्यवहार नाही, अजून काही त्याच्या संदर्भातली गोष्टी इथं झालेल्या नाही. ही अन्याय परंतु शासनाकडून अद्याप या अटीबाबत कुठलाही बदल न करता जैसे तेच ठेवण्याचा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. महानगरपालिकेने याच्यावर काय भाष्य केलेले आहे, जे लक्ष्मीकांत सातारकर साहेब आहेत उपायुक्त प्रशासनाचे, त्यांनी सांगितलेलं आहे की अग्निशमन विभागातील भरती संदर्भात अटी शर्तीत बदल करावा याकरता शासनाकडे यापूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. शासनाकडून जे काही निर्देश येतील त्यानुसार त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आता या कोर्टाच्या निर्णयानंतर जे काही शासन जे काही ठरवेल त्याच्यानंतर आपल्याला अग्निशमन मध्ये बदल जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे. आता खूप सारे उमेदवार याच्यासाठी पात्र ठरतील. कमी वेळ उरलेला आहे. बॅच तर तुम्ही जॉईन करणारच आहात, पण ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची नसेल, त्यांना सेल्फ स्टडी वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी आपलं हे पुस्तक आहे मित्रांनो, TCS एक्झाम गाईड म्हणून तुमच्यासाठी 4600 प्रश्न याच्यात आहेत. जे नॉन टेक्निकलचा जो तुमचा पार्ट आहे तर तो संपूर्ण या पुस्तकातून व्यवस्थित पद्धतीने कव्हर होऊन जाईल. हे पुस्तक तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून किंवा नाशिकमध्ये असेल तर डायरेक्टली आपल्या तुम्ही क्लासवर येऊ शकतात आणि क्लासवरून हे पुस्तक जे आहे तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात. योग्य अशा किमतीत 450 रुपयामध्ये हे तुम्हाला पुस्तक जे आहे तर ते तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. ओके, काही प्रॉब्लेम असेल या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. नाशिकमध्ये असाल तर अशोक स्तंभ वकीलवाडी उपाध्याय क्लास इथं तुम्ही अवश्य भेट देऊन हे पुस्तक किंवा बॅचेस संदर्भातली माहिती विचारू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.